सर काल खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊतांच्या निवासस्थान असलेल्या मैत्री या बंगल्यावर रेकी केल्याचा आरोप होत होता. सगळा तपास पूर्ण झालेला आहे. काय यातून या चौकशीमध्ये आणखी हाती लागले? काल ज्या पद्धतीनं आम्हाला जी माहिती मिळाली होती त्या अनुषंगानं जे आहे पोलिसांच्या आम्ही 8 टीम बनवलेल्या होत्या आणि जी माहिती होती तर त्याची व्हेरीफाय आम्ही केलेलं होतं. या अनुषंगानं तपासांती ही निष्पन्न झालेली आहे की एक जे आहे की मोबाईल नेटवर्क ड्राईव्ह टेस्ट असतो आणि यासाठी जे ही कामगार होते तर ते कामगार ते आपण काम करत होते आणि त्या अनुषंगाने ते आलेले होते आणि ते त्यांचा टेस्ट करून ते गेले. परंतु ज्या पद्धतीनं जे माहिती मिळाली तर ती आम्ही दिवसभरामध्ये व्हेरीफाय केली आणि व्हेरीफाय केल्यानंतर अशा पद्धतीने ते कामगार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. सर याच्यामध्ये किती टीम्स रिक्रूट करण्यात आलेल्या आणि गंभीरता या प्रकाराची काय आव्हान? ज्या पद्धतीनं माहिती मिळाली तात्काळ जिथं सर्वच म्हणजे स्टाफ तिथं पोहोचलेला होता आणि आम्ही 8 टीम बनवलेल्या होत्या आणि 8 टीम ह्या विविध ज्या आहे की म्हणजे ट्रेस करण्यासाठी विविध पद्धतीने जे आहे काम करत होत्या आणि त्या अनुषंगानं आम्हाला ही गोष्ट क्लिअर झालेली आहे. सर याच्यामध्ये संशयात्मक असं होतं की जे इतके मोबाईल त्या गाड्यांना लावण्यात आलेले होते, त्यांच्या हातात लॅपटॉप होते, त्यामुळे हा सगळा संशय बनवला. नेमकी कुठली कंपनी आणि हे नेमकं काय काम करतं? हे जे आहे सेल प्लॅन आणि इन्स्टा ICT सोल्युशन ही जी सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत मोठमोठ्या जे नेटवर्क जे नवीन मोबाईल येतात तर तिथं कशा पद्धतीनं हे नेटवर्क पोहोचलेलं आहे याची ते टेस्ट करतात आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडे प्रत्येक 2 जे होतं दोघांच्याकडे जवळपास 8-9 मोबाईल होते. आपल्याला तसं ते वाटला लॅपटॉप, परंतु एका बोर्डवर ते 5-6 मोबाईल त्यांनी लावलेले होते. ते ठिकठिकाणी मोबाईलचं कव्हरेज कसं आहे, नेटवर्क मोबाईल डेटा कसा पोहोचतो असे ते ड्राईव्ह घेतात आणि त्या अनुषंगानं ते निष्पन्न झालेलं आहे. या पद्धतीने कामगार आहेत. मोबाईल जे स्ट्रेंथ आहे, मोबाईलचे स्ट्रेंथ ते नेटवर्क जे आहे कशा पद्धतीने आहे ते टेस्ट करत होतं आणि ती गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.